क्षमा करा, थोडीशी तांत्रिक अडचण होती. पुन्हा एकदा आपण जाऊया या जे पहिला सामना झाला होता ते ATCA बी आणि जळगाव या संघादरम्यान, आणि प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठेवला गेला आयोजन कमिटीच्या वतीने. शिवनेरी स्पोर्ट्स अँड डेव्हलपमेंटद्वारे या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रत्येक सामन्यासाठी आहे, आणि पहिल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारला आपल्यासोबत खेळाडू आहे. मी प्रथमतः विनंती करतो की या स्पर्धेचा या पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे शिवनेरी स्पोर्ट्स अँड डेव्हलपमेंटकडून जी बॅट ठेवली गेली ती मात्र द्यावी. मी मनोज सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की शिवनेरी स्पोर्ट्स अँड डेव्हलपमेंटद्वारे ही जे स्पोर्ट हे डेव्हलपमेंट जे स्थापन केले त्याचा पहिला हा खेळाडू आहे की त्याने तो पुरस्कार पटकावलेला आहे. म्हणजे भविष्य, म्हणजे जळगाव संघाचं भविष्य म्हणावे लागेल. अगदी कमी वयाचा खेळाडू आपण त्याला पाहताय. नक्की जळगाव संघासाठी मोठं कार्य करेल अपेक्षा करतो. आपल्यासोबत जोडला गेला शिव महाजन, ज्याने वैयक्तिक 71 धावा बनवल्या होत्या. या स्पर्धेतील जो उद्घाटनाचा सामना झाला होता त्या सामन्यामध्ये 71 धावा बनवल्या होत्या. काय सांगशील ज्या प्रकारे तू फलंदाजीला आला होता आणि 71 धावा बनवल्या होत्या? आता कॅप्टनने ओपनिंग दिली होती, जबाबदारी होती. असं खेळत गेला तसे जसे रन बनत गेले. म्हणजे पिच कडक होती तर विचारच करून आला होता की रन मारायचे. म्हणजे तुला जेव्हा तू खेळपट्टीवर गेला तेव्हा तुला तुझ्या कर्णधारांनी तुला खेळपट्टीवर पाठवले, प्रमोट केले ओपनिंगला फलंदाजीसाठी, आणि पाहतोय आपण खेळपट्टी कडक असल्या कारणाने तुला तो जसं जसं तो खेळत गेलाय तशा तशा धाव्या बनत गेलाय. ही मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार भेटलाय, घाबरू नको, काही टेन्शन नाही. जो मॅन ऑफ द मॅचचा तुला जो पुरस्कार भेटलाय तू किती महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी? खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच खरंच महत्त्वाचं असणार आहे, कारण प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते की आपण सामन्यामध्ये आपलं स्वतःचं वैयक्तिक प्रदर्शन राहावं आणि संघासाठी काही करू, म्हणजे संघासाठी कार्य करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावा. ठीक आहे, आमच्यासोबत जुळल्या गेल्याबद्दल धन्यवाद. आणि या सामन्याबद्दल मला विचारावंसं वाटते, सांगशील का? कारण ज्या प्रकारे सामना झाला आहे हा सामना तुम्ही हारायला नाही पाहिजे होता, कारण तुमची टीमही खूप तगडी होती. सामन्याबद्दल काय सांगशील? कशा प्रकारे तुम्ही सामना हारलाय? म्हणजे आता बॅटिंग खराब झाली, रनआउट झाले, म्हणजे प्लेयर आता न्यू होते म्हणून रनआउट झाले आता, म्हणून फिल्डिंग मी मिस झाली. म्हणजे एकंदरीत तुला असं म्हणायचं की थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं उणिवा तुम्हाला, कारण नवीन खेळाडू तुमच्या संघामध्ये दाखल झाले, थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं तुला बदलाव पाहायला मिळाला, त्यामुळं धावबाद या सामन्यामध्ये 4 गडी बाद झाली. ठीक आहे, आमच्यासोबत जुळल्या गेल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन तुझं की तू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. आशा करतो जळगाव संघाकडून अशीच कामगिरी करशील आणि जळगाव जिल्ह्याचं नाव मोठं करशील. ठीक आहे, धन्यवाद. जुळल्या गेल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्या सामन्यातील शेवटचा सामना, महामुकाबला, ग्रँड फिनाले याच मैदानावर ठीक सकाळी 10 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या.